अच्छा. वॉव! ह्याच्यात सगळ्यांचे पल्लू वेगवेगळे पण येऊ शकतात आणि आपण तुम्हाला कस्टमाइज पण देऊ शकतो. पुढून मागून सेम. येस. हे येवला हँडलूम. अच्छा. ही सगळी कारागिरांची कमाल. म्हणजे माधुरी दीक्षित वाली पैठणी पैठणी. सुद्धा इथे मिळून जाईल. ही मुनिया पैठणी आहे. अच्छा. हां. पदर आणि ऑल ओव्हर अशी बुट्टी आहे त्याला. वॉव! काय आता ही सुंदर आहे. हँडलूम पैठणी आपली ओरिजिनल येवला पैठणी. आता ही खरी आहे ती ओळखायचं कसं बघा. त्यानंतर हे अशा टिश्यू कांजीवरम म्हणतो याला बघा. रेखा पॅटर्न. ही बघा. ही आता ही आहे जे ही महाराणी पैठणी म्हणतो. अच्छा. हा साडी पूर्ण हँडलूमची असते. वेलकम टू प्राजक्ता व्लॉग डायरीज चॅनल. सो आज मी तुम्हाला इथे घेऊन आली आहे. हे शॉप आहे लोकेटेड इन लालबाग आणि इथे तुम्हाला एक्सक्लुझिव्ह कलेक्शन बघायला मिळणार आहे. फ्रॉम प्युअर सिल्क पैठणी आणि रेग्युलर सेमी सिल्क पैठणीचं कलेक्शनसुद्धा इथे अवेलेबल आहे. की तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे कस्टमाइज तुम्हाला जशी हवी आहे त्या पद्धतीने तुम्हाला इथे कस्टमाइज पैठणी करून सुद्धा मिळणार आहे. आणि आता येवल्याची पैठणी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला ऑल द वे येवल्याला जायची गरज नाही आहे. तुम्हाला तुमच्या लालबागमध्ये, मुंबईमध्ये सुद्धा या पैठण्या फ्रॉम मॅन्युफॅक्चरर्स मिळणार आहे. बिकॉज ह्या शॉपचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे येवल्याला आहे आणि तिथून मॅन्युफॅक्चर करून हे पैठणी इथे सोर्स करतात आणि तुम्हाला रेट्ससुद्धा इथे कॉम्पिटेटिव्ह मिळणार आहेत. बिकॉज जे लोक रीसेलर्स आहेत ते लोक खूप महाग साड्या विकतात, पण इथे मॅन्युफॅक्चरर्स असल्यामुळे ते खूप रिझनेबल प्राईजमध्ये तुम्हाला त्या साड्या मिळू शकतात इथे मुंबईमध्ये. सो तुम्ही लवकर या शॉपला व्हिजिट करा आणि यांचं कलेक्शन बघा. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण ह्यांचं कलेक्शन एक्सप्लोअर करा. ह्यांचं प्युअर सिल्कमध्ये किती कलेक्शन छान आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे तुम्हाला मुनिया पैठणीपासून कलांजली पैठणी, फॅन्सी पल्लू पैठणी, मोर पोपट पैठणी आणि कस्टमाइज पैठणी सुद्धा करून मिळणार आहे. जर कोणी इथे व्हिजिट करू शकत नसेल तर ते ऑनलाईन सुद्धा परचेस करू शकतात. ऑनलाईनसाठी तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देईन. त्या नंबरवरती 11 टू इव्हनिंग 8:30च्या मध्ये तुम्ही व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करू शकता आणि तुमचं पैठणी तुमची तुम्ही सिलेक्ट करू शकता. सो शिपिंग चार्जेस जे आहेत ते तुम्हाला 1 to 1 सांगतील. सो तुम्ही लवकर या शॉपला व्हिजिट करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की ह्या पूर्ण कलेक्शनमध्ये तुमची फेवरेट कुठली पैठणी आहे. हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे लालबाग मुंबई इथला आणि ही फेमस गल्ली आहे चिवडा गल्ली नावाने जी ओळखली जाते. इथे फेमस लँडमार्क आहे अशोक खामकर मसाले. ह्याच्याच बाजूच्या लेन मधून सरळ तुम्हाला चालत जायचं आहे. अगदी 5 मिनिटं चालल्यावर राईट साईडला तुम्हाला टर्न घ्यायचा आहे. जसं तुम्ही राईट घेता तर लेफ्ट हँड साईडला तुम्हाला अशोक ट्युटोरियल्स दिसेल. त्याच्याच एक्झॅक्टली समोर काकड पैठणी आहे. नमस्कार. स्वागत आहे तुमचं काकड पैठणीमध्ये. ओके सर, आज आपल्याला इथे काय कलेक्शन बघायला मिळेल? आज मी तुम्हाला पैठण्या तर आहेच आपल्या, परत तुम्हाला कांजीवरम, बनारसी, इरकल, पटोला आपण एक एक करून सगळ्या व्हरायटी बघणार आहोत. अच्छा. सो ही कुठली पैठणी आहे? हे बघा. ही प्युअर सिल्कमध्ये येते हां. पैठणीमध्ये. हां. पण ही जी असणार आहे ही मशीन मेडची असणार आहे. मी तुम्हाला सगळं सांगेन मशीन मेड हँडलूम ओळखायचं कसं. अच्छा. मी तुम्हाला एक स्टार्टिंग रेंज पासून सगळ्या दाखवून देतो. ओके. तर ही पैठणी प्युअरची आपल्याकडे चालू होते 6,900 मध्ये पासून ओके. स्टार्ट होते आपल्याकडे. अच्छा. आता पैठणीमध्ये कसं असणार आहे, जसं जसं वर्क वाढणार हां. तशी अशी त्याची रेंज बदलत जाते. ओके. आता याच्यात बघा मोर आहेत, पण मोरांमध्ये रंग वगैरे नाही आहेत बघा, नाही. है ना. बरोबर. काठ छोटे आहेत, हो. छोटे काठ आणि काठ जे आहेत ना सॅटिन बॉर्डर दिलेली आहे. अच्छा. हा सॅटिन बॉर्डर, कारण स्टार्टिंग रेंज आहे ना. ओके. वर्क ह्याच्यामध्ये वाईज कलर्स पण मिळून जातील ना? प्रत्येका पॅटर्न मध्ये आपल्याकडे 20, 25 ते 30 कलर्स अवेलेबल आहेत. अच्छा. हा. आता याच्यात बघा काठ मोठे झाले, हां. बुट्टा आला आणि ह्याच्यात बघा मोरांमध्ये रंग आले, मीनाकारीचा हो. पदर आला, त्याला हो. मीनाकारी म्हणतो, मीनाकारी पल्लू म्हणतो. अच्छा. त्यामुळे याची रेंज वाढली. असं त्याच्यात बुट्टींमध्ये रंग आला, 2 वेगवेगळ्या प्रकारच्या बुट्ट्या आणि आल्या. बुट्टीमध्ये असं इथे पण ॲक्चुअली 2 वेगळ्या प्रकारच्या बुट्ट्या आहेत ना? हो.
हो. आणि पल्लूचं काम वाढलं बघा, मोठं झाला, पल्लूची साईज वाढली. हो. महाराणी पल्लू म्हणतो याला, पण ही मशीन मेड आहे हा. ओके. तरी याची साधारण रेंज काय असेल? ही 10-500. ओके. मस्त. ह्याच्यात जो बुट्टा आहे ना तो ऑल ओव्हर बुट्टा आहे. अच्छा. हा, पहिल्या दोन बघितलं त्याच्यामध्ये ऑल ओव्हर बुट्टा येत नाही, ओके. त्या मशीन मेड होत्या. ही आपली ओरिजिनल हँडलूम पैठणी. आणि आमच्या दुकानाचं एक असं वैशिष्ट्य आहे की हां. आम्ही म्हणजे सगळे सेल्समन सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे अच्छा. की हँडलूम आणि पॉवरलूम हे आम्ही सगळ्यांना क्लिअर सांगतो की बाबा ही हँडलूम आहे आणि ही पॉवरलूम आहे. ओके. आम्ही कुठेही अशी फसवणूक वगैरे करत नाही की खोटं नाही बोलत की ही नाही, ही हँडलूमच आहे, ही पॉवरलूमच अच्छा. आहे. वॉव! काय आता ही सुंदर आहे. हँडलूम पैठणी आपली ओरिजिनल येवला पैठणी. आता ही खरी आहे, ती ओळखायचं कसं बघा. हां. तुम्हाला जे वर्क पुढून दिसतंय ना हां. सेम टू सेम मागून दिसतं बघा. ह्याच्या मागे एकही थ्रेड नाहीये. हो. हा, ही ओरिजिनल आपली हँडलूम येवला पैठणी. आणि जे आपण मशीन मेड बघतो ना, तर हां. मशीन मेडच्या मागे तुम्हाला असे थ्रेड दिसतात बघा. ओके. हां. हे बरोबर. मशीन मेड आहे. ओके. हँडलूमच्या मागे नाही, सेम दिसणार तुम्हाला. जनरली सगळ्यांना वाटतं की हँडलूमच्या मागे असे धागे असतील तर ती नाही नाही हँडलूमची पैठणी नाही, आहे. हँडलूम म्हणजे दोन्ही बाजूला सेम दिसतं. ओके. छान माहिती दिली. तर हा जो पदर आहे, हां. 14 मोर पल्लू म्हणतो याला, डबल पल्लू वगैरे. अच्छा. ही हँडलूम जे आहे आणि हँडलूमच्या आपल्या इथे काय स्टार्टिंग रेंज आहे? 14,500 पासून चालू होतात. आता हा पण हँडलूमच आहे. हां. पदर जो आहे ना, हा जकाट वर्क केलेला असतो. त्याला म्हणतात टिश्यू पल्लू. ओके. हा, जकाट वर्क म्हणजे एक्झॅक्टली काय असेल? जकाट वर्क म्हणजे असं बेस जो असतो ना तो सगळा टिश्यूचा असतो, हां. त्याच्यावरची जकाटचं काम असतं. तुम्हाला ह्याच्या मागे थोडे तिकडे दिसतील ते कारण जकाटमुळे दिसतात ते. अच्छा. हा, हे जकाट वर्क आहे, पण साडी पूर्ण हँडलूमची असते. ओके. हा, फक्त पदराला जकाट वापरतात. कलर पण याचा खूप सुंदर आहे. मोरपिशी कलरचा फिरता हो. फिरता कलर. आणि पदर पण खूप भरलेला आहे. त्याला असे शोल्डर मोर दिलेले आहेत. शोल्डर मोर म्हणतो त्याला. हां. हे मोर बघा एकाच रंगात आहेत. हो. त्याच्यामध्ये हा एक प्रकार आहे बघा. हे मीनाकारीमध्ये आहेत. हा भारी टिश्यू म्हणतो याला, भारी टिश्यू पल्लू. ओके. साडी टिश्यू नाही आहे, फक्त अच्छा. पदर टिश्यू पल्लू म्हणतो. आणि हे सगळं साडी प्युअर सिल्क आहे प्युअर ना? सिल्क, 100% सिल्क. तुम्हाला अच्छा. सिल्क मार्क सगळं मिळणार. आपलं सिल्क मार्क पण आहे. हां. आणि ह्याच्यामध्ये काय म्हणालात तुम्ही जे वेगळं आहे? हे आता ह्याच्यात बघा ना, हे मोरांमध्ये मल्टी कलर आहेत. अच्छा. जे पिसारा वेगळ्या रंगाचा, बॉडी बरोबर. हे हां, प्रॉपर हां. दिसतं. तसं हे एकाच रंगात आहे. अच्छा, हे म्हणजे अशी व्हरायटी पण मिळून हो हो जाईल. हो. जसं त्यांना पाहिजे तसं ते घेऊ शकतात असं. हे बघा. मस्त. हो. खूप छान. ही मुनिया पैठणी आहे. अच्छा. हां. पदर आणि ऑल ओव्हर अशी बुट्टी आहे त्याला. हो. आता मुनिया म्हणजे काय बेसिकली, हे मुनिया म्हणजे ना हे एक पोपटच असतं, म्हणजे त्याचं मोटिव्ह बनवलेलं आहे त्या अच्छा. पोपटाचं. हा, अच्छा. पण आता हे मशीन मेड असल्यामुळे तुम्हाला एवढं क्लिअर कळत नाही. हो. तेच मी तुम्हाला हँडलूमची पण सोबत दाखवतो बघा. हे बघा, आता ही प्रॉपर हँडलूम आहे बघा. म्हणजे याच्यात कळतं बघा, हिरवं अंग आहे आणि लाल चोच. बरोबर. हा, पोपटासारखं. आणि म्हणजे खूप बारीक असं हा, ऑब्झर्व केलं तरच डिफरन्स समजून येईल. हो हो हो. ही बघा, हा पल्लू बघा. हँडलूम दोन्ही बाजूला सेम दिसतं. हे बघा, हँडलूम म्हणजे दोन्ही बाजूला सेम दिसतं बघा. बॅक साईड, फ्रंट साईड. हो. आणि हा मशीन मेड पॉवरलूम. ओके. हां. त्याचे थ्रेड्स दिसतायत. हो, ओके. ह्याची काय साधारण रेंज जाईल आपल्याला? ही मशीन मेड आपल्याकडे चालू होते 15,500. अच्छा. आणि हँडलूमची? हँडलूम 28 पासून चालू होतात मुनियामध्ये, 28,000. अच्छा. हा, हां. कलांजली पैठणी बघा.
वाव. सुपर. कलांजली म्हणजे काय, बारीक बुट्ट्या येतात हा. आणि फार जवळ अंतरावर असतात आणि ऑल ओव्हर बुट्टी येते. हो. ही कलांजली पैठणी. आता ही जी साडी आहे हा. हिची बॅक साईड बघा, कळत नाही मशीन मेड आहे. हो. हा, पण ही पण मशीन मेडच असते. त्याचा फिनिशिंग थ्रेड्स. हा, आम्हाला भरपूर कस्टमर बोलले की नाही आम्हाला हँडलूम म्हणून सांगितले, पण मशीन मेड असते. ओके. कारण खूप मिनिमल थ्रेड हो आहेत हो ना. हो, कळत नाही ते. हो, त्यामुळे नसेल समजत. बुट्टा बघू शकतो आपण. आपण बुट्ट्यावरून पण साडी ओळखता येते. हे बघा, हे असे बुट्ट्याला पण हे असे थ्रेड येतात. ओके. ते हे सो हे पावर. मशीन हो, मेड आहेत. हँडलूमला मागे बुट्टा पण असं काहीच येणार नाही तुम्हाला. सेम दिसतो. हो, सेम दिसतो म्हणजे त्याचा धागा नाही दिसत तुम्हाला काही. अशा पद्धतीने सुद्धा साडी ओळखली जाऊ हे बघा, शकते. ह्याचा एक पण थ्रेड सुटलेला नाहीये. बरोबर. तसे ह्याच्यात सुटलेले असतात थ्रेड्स. हे बघा, हा. ते पण एक आपण बघू शकतो आणि बुट्ट्यावर. इथले बुट्टे असे असतात, म्हणजे पुढून मागून ते सेमच दिसणार. सेम दिसतात असं पकडू. ओके. नवीन पदर आलाय. अच्छा. हा, याला म्हणतात फॅन्सी पल्लू. म्हणजे आपण जे हा. डबल पल्लू वगैरे बघितलं ना, ते आपले ट्रेडिशनल पल्लू होते. बरोबर. आता हे काहीतरी नवीन तयार करतं, त्याला म्हणतात वाव. फॅन्सी पल्लू. आणि हा मागून दाखवा. सेम सेम दिसणार, एकदम सेम दिसतोय. पुढून मागून सेम. येस. हे येवला हँडलूम. अच्छा. ही सगळी कारागिरांची कमाल. बापरे. ही बघा, ही आता ही आहे जे ही महाराणी पैठणी म्हणतो. अच्छा. हा, साडी पूर्ण हँडलूमची असते. हा. ठीक आहे, फक्त जो पदर आहे ना, हा ओके. जकाटचा असतो. जकाट पल्लू असतो हा. हा. जकाट पल्लू. तरी साधारण कसं जे असतं, आता कलर्स. जे बनतात ना, आता हा. ती आपण जेव्हा दोन्ही साईडला सेम दिसतात, बरोबर. ती येवल्याची विणण्याची पद्धत आहे. हा. ती ओरिजिनल येवला पैठणी. ओके. ही साऊथ मेड पैठणी आहे. ह्या पैठणी अच्छा. साऊथला बनतात. साडी हँडलूमच असते, फक्त पदर जो असतो ना, हा जकाटचा असतो. जकाट पल्लू म्हणतो याला आपण. अच्छा. हा, महाराणी म्हणजे काय, ह्या पदराच्या खालतीवरती असे चक्र असणार, हे महाराणी पल्लू झाला. अच्छा. आणि साधारण ह्याच्यामध्ये कलर्स तरी किती असतील? कलर्स असतात ना आपल्याकडे, बोलो कमीत कमी 20 कलर्स आहेत. अच्छा. आणि हा याचा ब्लाऊज आहे का? हा, ब्लाऊज कॉन्ट्रास्ट ओके. मध्ये. छान आहे. मी वाव. तुम्हाला मगाशी दाखवलेली ती एक साडी कलांजली, पण ती मशीन मेड होती. हा. ही हँडलूमची कलांजली बघा. अच्छा. ऑल ओव्हर बुट्टा आणि असा तसा पदर. हे सेम महाराणीचा पदर आणि कलांजली सेम असतो, जकाट पल्लू म्हणतात. ओके. साडी पूर्ण हँडलूमची आहे बघा. असं बुट्टा बघू शकता तुम्ही. याच्या मागे एक पण थ्रेड नाही बुट्ट्याच्या, म्हणजे ते मशीन मेडचं दाखवलं होतं ना तुम्हाला, हो. तसं. ह्याची पण आपल्याला साधारण रेंज काय मिळेल? महाराणी आपल्याकडे 19,500 ओके. सुरुवात होते याच्यात, अच्छा. पण ओरिजिनल हँडलूम मध्ये. ह्या सगळ्या ब्रोकेट बॉर्डर आहेत. मी तुम्हाला मुनिया दाखवले ना, हो. हा, मशीन हँडलूमची. हा. ह्या सगळ्या आता ओरिजिनल लेवला ब्रॉकेट पैठणी आहेत सगळ्या. आता ही ट्रिपल मुनिया झाली. अच्छा. वाव. ह्याच्यात सगळ्यांचे पल्लू वेगवेगळे पण येऊ शकतात, आणि आपण तुम्हाला कस्टमाइज पण देऊ शकतो. म्हणजे समजा तुम्हाला हा कलर पाहिजे हा. आणि इथे पोपट नकोत, अच्छा. मोर पाहिजेत, हा. तर ते कस्टमाइज पण होऊ शकतं. पण मग त्याच्यामध्ये कॉस्ट वाढेल? नाही नाही, कॉस्ट सेम राहणार. कॉस्ट वाढायचा प्रश्नच येत नाही. ओके. हा, कस्टमाइज देतो म्हणजे कॉस्ट आपण वाढवून देतो असं काही नाहीये. एक आपल्याला बघायला मिळेल जसं कुठला मोरची डिझाईन आपण मी इथे तुम्हाला एक कस्टमाइज करू शकतो? कस्टमरची ऑर्डरचीच साडी दाखवतो. हा, कस्टमाइज कसं करता येईल इथे हे बघा, आपल्याला? आता एक तुम्हाला कस्टमर सांगतो, म्हणजे कस्टमरची कस्टमायझेशन सांगतो. अच्छा. आता ही जी बॉर्डर आहे, हा. तर ही अशी जशी तशी बॉर्डर घेतली ना, तर हा. त्यांचं म्हणजे इथं ही जाते 70, 75, 80 पर्यंत जाते ही साडी. अच्छा. म्हणजे ही पूर्ण सेम बॉर्डर, सेम पल्लू वगैरे, पण त्यांना बरोबर. हा कलर नको होता. अच्छा. मग त्यांनी आमच्याकडून एक दुसऱ्या साडीचा कलर सिलेक्ट केला, पण त्यांचं बजेट पण म्हणजे तेवढं नव्हतं की पूर्ण प्रॉपर. त्यांना बरोबर. थोडी कमी रेंज, कमी बजेटमध्ये हवी होती, पण हँडलूममध्ये. अच्छा. मग त्यांनी, म्हणजे मी त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही काम करा, हे फुलं घ्या, हा. हे बाकीचं वेली वगैरे कट करून टाकू आपण, फक्त फ्लॉवर्स ठेवू. अच्छा. हे बघा, सेम फ्लॉवर्स ओके. बॉर्डरमध्ये, हा. आणि पल्लू असा. वाव. म्हणजे ह्याच्यात काय आलं, तर हे वेली, हे वेली बरोबर. हा. हे कमी झालं, त्याच्यामुळे
कॉस्टिंग कमी कॉस्ट झाली. कमी झाली. एक्झॅक्टली. पण पल्लू हा मधला पार्ट जो आहे तो सेम आहे. मस्त. हे असं कस्टमाइज. म्हणजे डिझाईन्स वरूनही तुम्ही सजेशन्स असे देऊ हो शकता. हो बजेटनुसार एखाद्याची डिझाईन पण हो फायनलाइज हो करता करता येईल. येईल आपल्याला. पण खूप त्याला मस्त थोडा वेळ ऑप्शन आहे. द्यावा लागतो आम्हाला, कमीत कमी 2-3 महिने. अच्छा, साधारण वेटिंग 2 ते 3 महिन्यांचं असेल हो हो हो. नाही कस्टमायझेशनसाठी. म्हणजे त्याच्या आधीच देतो आपण, पण एक्स्ट्रा टाइम घेऊन ठेवतो. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मोर वगैरे पण करून मिळून जातील? हा, तुम्हाला हे पदरावर तुम्ही म्हटलात की मला पोपट नको आहे, मला त्याच्याऐवजी मोर पाहिजे, मग ओके. त्याच्यामध्ये मोरांमध्ये आम्ही तुम्हाला पल्लू दाखवू की असे मोर येतात आमच्याकडे. हे बघा असे अच्छा, मोर, हां. असे पदर आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. ओके. मग तुम्ही त्यातून जो फायनल करणार तो पदर आपण तुम्हाला बनवून पण देता मग येईल. कॉस्टमध्ये काही चेंजेस काही नाही चेंज आहे नाही, ना? काही चेंज. वॉव! हा, पण फक्त खूप तुम्ही अमेझिंग. जर काही वेगळाच पदर घ्यायला गेलेत अच्छा. एकदम, आता तुम्ही म्हटले मला ट्रिपल मुनियामध्ये हा पदर द्या, पण ह्याची कॉस्ट वाढणार मग असं. बरोबर. हां. बिकॉज हे सिंपल आहे हा, आणि ह्याच्यावरती खूप ह्याच्यात काम काम केलं बघा ना गेलेलं तुम्ही आहे. कसं आहे. बरोबर. एक्झॅक्टली. हो, हो. आता ह्याच्यात मध्ये एकाच ह्याच्यामध्ये किती कलर्स आहेत बघा. सो कस्टमायझेशन पण हवा असेल तर आता मुंबईमध्ये पण मिळून जाईल. येवल्याला येस. जायची गरज नाही. नाही, गरज नाही. तर आता फार ट्रेंडिंग आहे अच्छा. मोर पोपट बॉर्डर म्हणतो याला आपण. हां. पल्लू. वॉव! खूप सुंदर आहे. ह्याच्यात पण सेम, आणि ह्याच्यामध्ये मोर पोपटमध्ये छोटी बॉर्डर पण येते. नॉर्मली कसं आहे मार्केटमध्ये ना हीच बॉर्डर मिळते. तर कसं आहे काही काहींना एवढी मोठी बॉर्डर नको हवी असते, हो. पण मोर पोपट पाहिजे. ठीक आहे. अच्छा. त्याच्यामध्ये पण आपण एक, आता त्याच्यात जास्त कलर्स नाही आहेत कारण ते पटापट सोल्ड होतात त्या. ओके. तुम्हाला एक दाखवतो मी. हां. छोट्या बॉर्डरमध्ये मोर पोपट बसव, त्याच्यात फक्त मोर दिलेत, पोपट बरोबर. नाही आहेत. पण तुम्हाला पोपट पाहिजे, पोपट मोर पाहिजे, जसं कस्टमाइज तुम्ही सांगाल तसं. ओके. आणि पल्लू. पल्लू पण आपण कस्टमाइज करू शकतो. अच्छा. हे बुट्टा ही पण प्युअर सिल्क आहे ना? 100% प्युअर. ओके. बॅक साईड ह्याच्यात बॉर्डर मध्ये पण बघा, बॉर्डर पण पूर्ण हँडलूमची आहे ना. हो. बॉर्डर वरती काम वाढलं ना त्याचं. हे बघा. एक्झॅक्ट सेम आहे. ही लोटस पैठणी, अच्छा. आणि ही आपली ओरिजिनल हँडलूमची आहे ना. हां. म्हणजे आम्हाला भरपूर कस्टमरचं असं पण असतं की ह्या साड्या तुमच्याकडे महाग आहेत असं तसं. हे हँडलूम आहे. अच्छा. हां, ह्याच्यात आता मशीन मेड पण येतात ज्या 20,000च्या रेंजमध्ये असतात, 20-21 अशा. ह्याची साधारण रेंज काय स्टार्टिंग आहे? ह्या 70च्या वरती जातात सगळ्या. स्टार्टिंग प्राइस हो. 70,000 येस. ऑनवर्ड्स आहेत. हो. हँडलूम, आपण पूर्ण हँडलूम, ह्याच्यात ओके. काहीच 0% मिक्स असतं, मशीन नसतं. अच्छा. ह्याचा ब्लाऊज? हँडलूमला नेहमी रनिंग ब्लाऊज येतो, रनिंग म्हणजे ज्या ब्लाऊज. रंगाची साडी आहे ना त्याच हां. रंगाचा प्लेन ब्लाऊज असतो, ओके. आणि काट येणार तुम्हाला. अच्छा. हां, हँडलूमचं ते एक आहे. तर जरा फार ट्रेंडिंग बॉर्डर येईल, राजहंस बॉर्डर म्हणतो याला आपण. अच्छा. वॉव! मस्त आहे. तर ह्याच्यात कसं असतं, ही एक साडी बनायला कमीत कमी 1.5-2-3 महिने लागतात. ही फार ट्रेंडिंग बॉर्डर आहे आता, अच्छा. राजहंस बॉर्डर म्हणतो याला आपण. हां. आणि त्याचा हा असा पदर आहे. खूप सुंदर आहे पदर. आता कसं आहे, ह्या साड्या बनायला कमीत कमी 1.5-2-3 महिने लागतात एक साडी बनायला. अच्छा. हा, तर कसं आहे ह्याच्यामध्ये असे भरपूर कलर्स असणं अवेलेबल ॲट अ टाइम असं पॉसिबल होत नाही, बरोबर. कारण कसं असं बनायलाच एवढा वेळ लागतो. हो. मग ते कलर्स पण, मग त्याला वेळ लागतो, मग त्याच्यासाठी आपण कस्टमाइज ऑप्शन पण ठेवतो.
अच्छा. हा ह्या सेम बॉर्डर मध्ये खूप रंग असं पॉसिबल नाहीये हँडलूम मध्ये तरी. ओके. मशीन मेड मध्ये पॉसिबल आहे पण हँडलूम मध्ये ते पॉसिबल नसतं. बट जनरली 2 ते 3 ऑप्शन्स मिळून जातील? हा मग ह्याच्यामध्ये काय असतं आपलं बॉर्डर आपण वेगवेगळ्या ठेवतो मग हे बघा अच्छा. असं. ही बॉर्डर वेगळी आहे बघा. असे ओके. डिझाईन्स वेगवेगळे येतात तुम्हाला मग. पल्लू ही साडी पूर्ण अशी. जर तुम्हाला जर तेच पाहिजे असेल की ह्या बॉर्डरला हा रंग तर ते बरोबर. कस्टमाइज ऑप्शन असं. ओके. पण त्याला वेळ पाहिजे तेवढा 2 ते 3 महिने नक्कीच. अच्छा. कळलं अशा? येस. तर ही जी साडी आहे ना ही हाफ ऑल ओव्हर म्हणतो. म्हणजे अर्ध्या साडीवर पूर्ण काम केलेलं आहे साडीवर काम केलेलं आहे पूर्ण. अच्छा. हां. हे बघा. वॉव! ओके. हाफ ऑल ओव्हर मध्ये मस्त मोती कलर आहे. हो. ऑफ व्हाईट कलर फ्रेश आणि हा पल्लू मस्त. ह्याची पूर्ण रेंज काय हँडलूम आहे जाईल? पूर्ण हँडलूम. ह्या सगळ्या 80-90 पासून चालू होतात. अच्छा. हाफ ऑल ओव्हर वगैरे या सगळ्या बोला ना 70च्या वरतीच अशा स्टार्ट होतात सगळ्या. हं. हे बघा हे एकदम युनिक मध्ये मल्टी अच्छा. कलर मध्ये हो, पैठणी आहे. हो, हो. चंद्रकोर बुट्टा आहे त्याला. खूप छान आहे. मल्टी कलर मध्ये एकदम मस्त काहीतरी युनिक आहे वेगळं. एकदम. हो. पण हँडलूम आणि पॉवरलूम नाही बघा. हो. खूप अमेझिंग कलेक्शन आहे इथे. ही ऑल ओव्हर पैठणी आहे बघा. वॉव! खूप सुंदर आहे. पूर्ण साडीवर काम आहे फुल वर्क. अशा पण पैठण्या आपल्याकडे आहेत अवेलेबल. आणि ह्याच्यामध्ये साधारण रेंज काय हे आहे 1 स्टार्टिंग? लाखाच्या वरती सगळ्या. 1 लाखाच्या वरती. हो. हेच सेम की वर्क ह्याचा वर बॅक डिपेंड साइड आहे. बघूया ना आपण. पूर्ण सेम. वॉव! ह्याच्यात पण सेम जेवढं तुम्ही बारीक काम घेणार तेवढी त्याचा रेट जास्त असं. ओके. म्हणजे पूर्णपणे साडी एंड ऑल ओव्हर पर्यंत सेम पूर्ण. सेम हो हो अशीच डिझाइन हो. येणार. ओके. खूप छान आहे. आणि ह्याचा ब्लाउज कसा असेल? तोही रनिंग असा रनिंग रनिंग? सेम रनिंग मध्ये. ओके. तुम्हाला जर वेगळं कॉन्ट्रास्ट ब्लाउज करायचं असेल ना तर असे ब्लाउज पीस पण आहेत त्याच्यामध्ये. हे ब्लाउज पीस पण ओरिजिनल आहेत हँडलूमचेच आहेत ते पण. अच्छा. हा आणि ह्याची पर पीसची कॉस्ट काय जाईल? हे 5च्या वरती असतात सगळे. 5,000च्या वरती. 5,000च्या येस. वरती. ओके. हँडलूम वर्क वर आहे त्याचं सगळं. बरोबर. हां, हां. त्याच्यामध्ये डिझाईन्स पण येतात. ही लोटस डिझाईन आहे. अच्छा. हा पण हे मी प्युअरचं सांगतोय ह्याच्यामध्ये आपल्याकडे सेमी मध्ये पण येतात. हां. त्या कमी रेटच्या असतात 750 800 तसे पण आहेत. ते पण आहेत इथे. डिझाईन सेम असते हां. फक्त त्याची क्वालिटीमध्ये फरक असतो. हे बरोबर. हँडलूम आहे. ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली. मोर येतात पोपट आहेत असे लोटस डिझाईन्स भरपूर आहे त्याच्यामध्ये अवेलेबल ओके. आता. पुरी मुलींसाठी शेले पण आहेत आपल्याकडे पैठणीमध्ये. तुम्हाला जर साडीवर शेले पाहिजे असतील बरोबर. शेले पण असतात अवेलेबल. आणि ॲक्चुअली पैठणीमध्ये शेले कधीच मी बघितले नाहीयेत. आणि हँडलूम आणि ज्याच्यात हँडलूम पॉवरलूम दोन्ही आहेत आपल्याकडे. शेले 6,500 पासून चालू होतात सिल्क अच्छा. प्युअर सिल्क मध्ये. ओके. सेमी सिल्क वाले पण आहेत 1000 1100 तसे पण आहेत. अच्छा. हा सेमी सिल्कमध्ये सेमी पण आहेत सिल्क आणि मध्ये पण प्युअर प्युअर मध्ये सिल्कमध्ये पण पण आहे. हो आहेत. ओके. हँडलूम मध्ये पण आहेत आणि मशीन मेड मध्ये पण आहेत. हे प्युअर सिल्क मध्ये बघा हँडलूम मध्ये हो. प्रॉपर 2.5 मीटर असतो आणि हां. पन्ना साडीचा पन्ना आहे म्हणजे पन्ना मोठा आहे बघा. हो, मोठा आहे. मोठा हे तुम्ही मल्टीपर्पज साठी पण यूज करू शकता. म्हणजे तुम्ही एकदा शेला म्हणून वापरला ना हो. नंतर तुम्ही याचा टॉप वगैरे पण शिवू शकता. बरोबर. त्यासाठी हां. त्यासाठी पण त्याचा यूज होतो. रियूज होऊन हो. जाईल. ह्याच्यामध्ये पण कलर्स भेटून कलर्स जातील? भरपूर मिळतील तुम्हाला. ओके. हा
हे असे ऑल ओव्हरचे पण शेल आहेत. आता ही ऑल ओव्हरची साडी बघितली ना आपण, हा. हे ऑल ओव्हरचे शेले पण आहेत बघा तसे साडीसारखेच. फुल असं वाव, अमेझिंग. हे असे सेमी मध्ये पण मिळतील? ऑल ओव्हर सेमीत नाही आहेत. नाही आहेत. सेमीमध्ये तुम्हाला बुट्ट्यावाले मिळतील. अच्छा. हे बघा, म्हणजे आपल्याकडे पैठणी सोडून पण इतर व्हरायटीज पण आहेत. ही कांजीवरम आहे बघा, प्युअर सिल्कमध्ये. ओके. अशी बुट्ट्या येणार. ही आपली ट्रेडिशनल बॉर्डर येते कांजीवरममध्ये. पल्लू अशी डबल बॉर्डरमध्ये येते. ओके, छान आहे. पण त्याचा पदर पण छान आहे. ते डबल बॉर्डर आहे, पण वन साइड पूर्ण मीनाकारी केलेलं आहे. हो, वाव. हे पल्लू पूर्ण अशी साडी. खालची बॉर्डर सगळी मीनाकारी केलेली आहे. हो. हे असं पण आहेत. त्यानंतर हे अशा टिश्यू कांजीवरम म्हणतो याला बघा, रेखा पॅटर्न. हा, रेखा स्टाईल. हो, पूर्ण गोल्डन. ह्याच्यात पण कलर्स भरपूर येतात हा. ह्याच्यात पण आपल्याकडे 30-40 कलर्स आता अवेलेबल आहेत. अच्छा, ह्याची काय रेंज असेल इथे? ह्या आपल्याकडे म्हणजे प्युअरचे सांगतो तुम्हाला, हा. प्युअर आपल्याकडे 15,000 पासून स्टार्ट होतात. ओके. ह्याच्यात पण सेम आहे की वर्क वाईज त्याची रेंज बदलत राहते. अच्छा. हे हँडलूम मध्ये कांजीवरम मध्ये, हँडलूम मध्ये बघा. मस्त आहे. आणि यंग जनरेशन प्रेफर करेल. हो, छोटी बॉर्डर. हो. ह्याच्यात पण मी बोललो ना, कांजीवरम काय असतं माहिती आहे, आपल्या पैठणीमध्ये कसं असतं, एकाच पॅटर्न मध्ये आपल्याला भरपूर सारे रंग असतात. बरोबर. कांजीवरम मध्ये तसं नसतं. त्यांची बुट्टी हे सगळं प्रत्येक वेळेस चेंज होत चेंज राहतं. होत राहतं. हो, तोच एक युनिकनेस आहे. हो, हे एकाच पॅटर्न मध्ये भरपूर कलर नाही येणार. हिची काय रेंज येईल आपल्याला? ह्या पण सेम हँडलूमच्या आपल्याकडे 13,000-14,000 15,000 पासून स्टार्ट होतात कांजीवरम मध्ये. अच्छा. तुम्हाला हे इरकल आहे बघा, अच्छा, हा इरकलचा पॅटर्न आहे. ओके. इरकल हा, हा, टेम्पल हा. बॉर्डर मध्ये. हा, नॉर्मली temple आधी border. इरकल कशा असायचा, बॉर्डर बुट्टा पण नसायचा ओके. आणि त्याचा टोप पल्लू. अच्छा, हा टोप पल्लू आहे. टोप पल्लू मध्ये हा, टोप पल्लू म्हणजे ओरिजिनल, ओरिजिनल पिक. राईट? हो, मस्त. तो पदरच आहे इरकलचा. इरकलचा पल्लू म्हणजे टोप पल्लू. हा. त्यामध्ये आपण मोठे टेम्पल मध्ये गेलेलं आहे. अच्छा. हा, इरकल मध्ये ही आपली छोट्या टेम्पलची इरकल आहे बघा. अच्छा, ओके. हा, हा, हा. हे ब्रॉकेट मध्ये कांजीवरम मध्ये, ब्राईड साठी एकदम ब्राईड साठी. हा, एकदम बरोबर. हेवी रेंज. एकदम हो, म्हणजे पूर्णपणे पूर्ण भरलेली भरलेली. जर हो. कुठल्या ब्राईडला हवी असेल, हा. ही काय रेंज मध्ये मिळून जाईल? या सगळ्या हेवी असतात. म्हणजे ऍक्च्युली ह्याच्यामध्ये पण वर्क वाईज असतं. अच्छा. ह्याच्यामध्ये 15-16 पासून पण आहेत. आता ही ह्या एकदम हेवी आहे, म्हणजे ही 30-35 हजार. अच्छा, ओके. पण आहे तेवढी, बिकॉज साडी पूर्णपणे भरलेली आहे. ह्याच मध्ये कमी वाली पण दाखवून ब्रॉकेट मध्येच पण हा, मशीन. हे पण छान. प्युअर आहे, पण मिक्स असं काहीच नाही याच्यात. अच्छा. हा. तुझा इरकल बघितला, हो. ही एक इरकल बघा तुम्ही, काहीतरी एकदम वेगळं. हा ब्लाउज पीस आहे. अच्छा. साडी वाव, पल्लू बघा त्याचा. इरकल खूप सुंदर आहे. हे म्हणजे पैठणी इरकल असं बोलू शकता तुम्ही. खूप छान आहे. ऑल ओव्हर बुट्टी आहे. हे बनारसी बघा, कतान सिल्क मध्ये. बनारसी पण आहेत आपल्याकडे. अच्छा. हे कतान आहे, म्हणजे काही उपाडा पण म्हणता याला. हा, उपाडा, कतान, प्युअर पण. ओके. ह्या लाईट आहेत बघा, एकदम लाईट वेट असतात ह्या. नॉर्मली हो. बनारसी पण शालो बघितलं तर थोडा जड असतो. बरोबर. सॅटिन मध्ये येतात ते प्युअर. हे पटोला, इकत. वाव, खूप सुंदर आहे. पल्लू आणि साडी. हो, मस्त आहे. इकत पटोला. छान आहे.
हे बघा, हे सॅटिन टाईप मध्ये प्युअर बनारसी. ही ऍक्च्युली ही पण हम आपके अकाउंट स्टाईल वाटते, हा हा हा, जी मस्त माधुरी बॉर्डर आहे, दीक्षितनी माधुरी वेअर दीक्षित. केली हा हा, होती. आणि ऑल ओव्हर अशी बुट्टी. सो तशी जरी कोणाला हवी असेल तर तीही हो, इथे मिळून तुम्हाला जाईल. मी त्यांनी एक वेअर केलेली पैठणी पण दाखवतो बघा. अच्छा, ओके. हा, ती पण आता फार ट्रेंडिंग आहे. सेम कलर, कुठल्या तरी अवॉर्ड फंक्शनला नेसली होती त्यांनी म्हणजे माधुरी दीक्षित वाली पैठणी पैठणी. सुद्धा इथे मिळून जाईल. त्या टाइमला अवेलेबल नसेल तर बनवून पण देऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही. रिअली हो, सेम मस्त. साडी सेम. मी इथे फोटो देईन, सो तो तुम्ही बघा रेफरन्स मध्ये. बुट्टी. खूप सुंदर आहे. हँडलूम मध्ये नऊवारी हा, पैठणी मध्ये बघा, डबल पल्लू येणार पूर्ण. कारण अच्छा, हँडलूमच्या नऊवारी ना नाही मिळत कुठे, बरोबर. आणि ह्याच्यात कलर्स पण अवेलेबल आहेत. खूप छान आहे. आणि नऊवारी फक्त हँडलूम मध्ये नाही आहेत आपल्याकडे, इतर पण व्हरायटीज मध्ये आहेत, म्हणजे दुसऱ्या पण आहेत नऊवारी मध्ये. नऊवारी आहे बघा, पेस्टल ऑफ व्हाईट कलर मध्ये, मस्त. ही गडवाल स्टाईल आहे. हो, खूप सुंदर आहे. आणि नऊवारीची जनरली रेंज काय स्टार्टिंग आहे? नऊवारी प्युअर सिल्क घ्यायला गेलं ना 8,500 पासून चालू होतात आपल्याकडे. अच्छा, हा, आणि बाकी सेमी सिल्क वाल्या पण आहेत नऊवारी वरती. सेमी सिल्कची काय रेंज सेमी असेल? सिल्क जर पैठणी चांगल्यातलं घ्यायला गेलं तर आपल्याकडे 3-3.5 हजारापासून चालू होतात. त्याच्या अच्छा, खालच्या पण आहेत आपल्याकडे, ते ओके. 2,000, 2,100 ब्राईड साठी सांगतोय. अच्छा, हा, बाकी कमी रेट वाल्या पण नऊवारी ठेवतो आपण. ओके. हा, म्हणजे 600, 700, 800 अशा पण आहेत त्या. अच्छा. कारण एका व्हिडिओमध्ये आपण एवढ्या हा, सगळ्या कलेक्शन नाही नाही दाखवू शकत, त्याच्यामुळे मी विचारलं तुम्हाला नाही, की आहेत तुमच्याकडे सगळे. त्याच्यामध्ये काय रेंज अवेलेबल आहे. आपल्याकडे जवळपास सगळ्या व्हरायटीज मिळतील. आता मी तुम्हाला काही गिफ्टिंगच्या पण साड्या असतात ना पैठणीमध्ये, अच्छा, इतर काही असेल ते सगळं दाखवतो मी तुम्हाला. साधारण ह्याची रेंज स्टार्ट काय आहे? म्हणजे आपल्याकडे ऍक्च्युअल साड्या 500 पासून, पैठणी नाही आहे, साड्या साड्या. साड्या 500 पासून चालू होतात. अच्छा, आणि पैठणी 1200 पासून स्टार्ट होतात. पण त्या ओके, सगळ्या सेमी सिल्क असतात, आर्टिफिशियल सिल्क मध्ये येतात. ओके. हा, ही बघा, पल्लू मस्त आहे. आणि साडी. ही कितीला आहे? ही 1650 ची रेंज असेल. अच्छा, हा, ह्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन्स कलर्स असतील? ऑप्शन भरपूर आहेत. हे फक्त ओके, मी तुम्हाला एक पॅटर्न म्हणून दाखवतो. ओके. कलर्स ऑप्शन आहेत. अच्छा, हे बघा, आता ही जिजामाता पैठणी, ही प्युअर सिल्क नाही आहे. ओके. हा, बस फरक एवढाच आहे. पण हे मटेरियल एकदम सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे. हो, हो, कलांजली बुट्टा येणार आणि पल्लू मस्त. सेल्फ मध्ये. अच्छा, ह्याची रेंज काय असेल? या 2100, 2200, 2300 अशा वेगवेगळ्या आहेत, 2000 अशा. ओके. ही बघा, पल्लू हो, खूप नाचरे मोर. उठावदार कलर आहे. हो, छान आहे एकदम. ह्याची काय रेंज असेल? 2600 रुपये. कलर बघा त्याच्यामध्ये. ओके. हा पण एक वेगळा पल्लू बघा, लोटस पण आहेत, मोर पण आहेत, ऑल ओव्हर बुट्टी कॉन्ट्रास्ट मध्ये. हा, अच्छा, हां हां हां. आणि पेस्टल शेड आहे ना? पेस्टल शेड. ओके. ही मुनिया पैठणी आपण ज्या प्युअर मध्ये बघितल्यात त्याच, पण याचा लुक पदर बघा सेम प्युअर सारखा वाटतो. हो, हेवी क्वालिटी ही आहे. मुनिया पैठणी कितीला आपल्याला येईल इथे? आपल्याकडे मुनिया ऍक्च्युअल मध्ये 1200 पासून चालू होतात.
हा. ते क्वालिटीवर डिपेंड असतं सगळं. अच्छा. हा, आता हिची आहे ही 3000ची रेंज आहे. ही 3000ची हो. आहे. ओके. ह्याच्यामध्ये पण पेस्टल शेड्स मिळून जातील? पेस्टल शेड्स येतात. हे एक बघा, आपण राजहंस बॉर्डर खाली बघितली प्युअर मध्ये, हो. सेम त्याचंच रेप्लिका, पण फील एकदम तसाच. अच्छा, ही सेमी सिल्क मध्ये आहे का? हो, सेमी सिल्क मध्ये वाटत नाही, पण आणि ही काय रेंज मध्ये आपल्याला येईल? ह्या आपल्याकडे म्हणजे अशा बॉर्डर्स, ब्रॉकेट बॉर्डर्स चालू होतात 4000 अशा रेंजच्या पासून स्टार्ट होतात. अच्छा. ही मुनिया पैठणी आहे ना? हो, मुनिया सेमी सिल्क मध्ये. सेमी मध्ये, हे सगळं सेमी. ओके. हिची कॉस्ट काय येईल आपल्याला? हे 1200 रुपये. 1200 ला. हो, आणि हे असं ब्रॉकेटचं ब्लाउज आहे त्याच्यात. ओके. सगळं खाली बघितलं प्युअर मध्ये सेम तशाच बॉर्डर, लोटस बॉर्डर, याला आसावली बॉर्डर म्हणतात. अच्छा. ही मुनिया, हे चांगल्या रेटची. म्हणजे मुनियामध्ये पण बघितलं 3 प्रकार आहेत. ही एक आहे, 3 वाली एक आहे, अच्छा. 4900. ओके. आणि पण ही त्याच्या कशी? मटेरियल वगैरे मध्ये फरक असतो. हे ब्रॉकेट आहे बघा, त्याच्यात भरपूर काम आहे. मोर, पोपट वगैरे अशा. ही मोठी बॉर्डर, स्कर्ट बॉर्डर मध्ये येते. हा. ही ही राजहंस स्कर्ट बॉर्डर वाली ओपन करून बघूया आपण. वाव. पल्लू बघा त्याचा, हरिण वगैरे. आणि याचा ब्लाऊज पण मस्त कॉन्ट्रास्ट बुट्टीवाला. कॉन्ट्रास्ट मध्ये त्याच्यामुळे छान वाटते. खूप सुंदर. आपल्याकडे दुसऱ्या पण व्हरायटीज आहेत, म्हणजे नुसतं पैठणी नाही. हा. हे टिश्यू कांजीवरम मध्ये बघा, आर्टिफिशियल सिल्क असतं. त्यानंतर हे एक बघा, ह्याची काय रेंज असेल? हे 2500 3000 अशी. अच्छा. वेगवेगळं मटेरियल वाईज असतं सगळं. ओके. ही पेशवाई सिल्क मध्ये बघा. अच्छा. हा. हा. खूप छान आहे कलर. नॉर्मली छोटा बुट्टा असतो, त्याच्यात मोठा बुट्टा दिलेला आहे, बॉर्डर वगैरे. ओके. मटेरियल पण हे वेगळं आहे मध्ये बघा. छान आहे कलर. ह्याच्यात पण क्वालिटी आहे, आता वेगवेगळ्या क्वालिटी असतात. ओके. त्याच्यानुसार त्याचा रेट असतो. हे बांबू सिल्क आहे, टिश्यू मध्ये येतं. ही पण पैठणीच आहे बघा, मुनिया बॉर्डर मध्ये, टिश्यू मध्ये. हा पल्लू आहे, हा ब्लाउज पीस. ही हाफ स्कर्ट मध्ये बघा. ओके. हा. जे आपण प्युअर मध्ये बघितलं का, ऑफ व्हाईट बरोबर. हा. सेम पॅटर्न, फक्त टिश्यू मध्ये कमी रेट मध्ये. ह्याची काय रेंज असेल? ही 5900. ओके. मस्त. अशी बुट्टी येणार पूर्ण, हाफ बुट्टी हाफ वर्क. अच्छा. मुनिया बॉर्डर मध्ये. कलर्स ओके. भरपूर आहे त्याच्यामध्ये पण. हे अशी आरी वर्कचं ब्लाउज वाले येतात बघा, हा. ते पण आहे बघा. आरी वर्कचं ब्लाउज मध्ये पूर्ण हँडवर्क केलेलं आहे. वाव. मस्त आहे. म्हणजे आरी वर्क टाइप मध्ये आपल्याकडे कमी रेंज पासून पण आहेत. ह्याची काय रेंज असेल? ही 6500ची रेंज आहे. अच्छा. ह्याच्यामध्ये पण कलर्स वगैरे अवेलेबल हो, होऊन कलर्स जातील? असतात. ओके. म्हणजे आता ब्राइड्सना जर हवे असेल तर मग ब्राइड साठी तर ही चांगली आहे, म्हणजे बेस्ट एक्स्ट्रा बेस्ट. त्यांना वर्क वर्क वगैरे करायची गरज करूनची नाही, गरज नाही. फक्त हा. शिवा. हे बघा, मी दाखवतो. पूर्ण हाताला वगैरे पण आहे का? हात, नेक वगैरे सगळे. ओके. हा. हे 2 हाताला येणार, आणि ते खूप बॅक आहे. एलिगंट आहे. आणि हे बॅक साइडचं आहे ना? हो, आणि ती फ्रंटचा अर्धा गळा पण आहे. हा, बरोबर. सो इथे पैसे चांगले वाचू शकतात. तर तुम्ही शॉपला नक्की विजिट करा, तुम्हाला अजून भरपूर दुसरं कलेक्शन पाहायला मिळेल. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू. आत्तापर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला असेल त्यासाठी थँक्यू सो मच. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.